नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्यप्राप्ती या धड्याची माहिती अभ्यासणार आहोत. बघा, आज आपल्याला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण कशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान द्यावं लागलेलं आहे, कशा प्रकारे आपण चळवळी केलेल्या आहेत, याविषयीची माहिती आपण या धड्यामध्ये अभ्यासणार आहोत. बघा, आपण ब्रिटिशांनी भारतावर केलेल्या सत्तेचे काय परिणाम झालेले आहेत याची माहिती अभ्यासलेली आहे. ब्रिटिशांच्या विरोधात झालेला 1857चा स्वातंत्र्य लढा, या लढ्यापासून भारतीयांना कशा प्रकारे प्रेरणा मिळालेली आहे त्याविषयीची सुद्धा आपण माहिती अभ्यासलेली आहे. यासोबतच भारतामध्ये काही सामाजिक आणि धार्मिक प्रबोधने झालेली आहेत, त्याविषयीची सुद्धा आपण माहिती अभ्यासलेली आहे. यासोबतच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या युगास कशा प्रकारे प्रारंभ झाला, प्रशासनाचे केंद्रीकरण कशा प्रकारचं ब्रिटिशांचं होतं, आर्थिक शोषण त्यांनी कशा प्रकारे केलं, वृत्तपत्रांची भूमिका किंवा त्यांचं कार्य कशा प्रकारे आहे, राष्ट्रीय सभेची स्थापना आणि ब्रिटिशांनी भारताची कशा प्रकारे दडपशाही केली याविषयीची सविस्तर माहिती आपण अभ्यासलेली आहे. खरं पाहिलं तर 1757ची जी प्लासीची लढाई झाली तेव्हापासून तर 1947चा हा जो कालखंड आहे, हा कालखंड भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड म्हणूनही ओळखला जातो. पण खरा कालखंड स्वातंत्र्य चळवळीची जी सुरुवात आहे ती 1857च्या लढ्याने झालेली आपल्याला दिसून येते. बघा, या 1857च्या लढ्यामुळं भारतीयांना आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्वजण एकत्र यायला पाहिजेत, तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं, अशा प्रकारचा विचार भारतीयांमध्ये निर्माण झाला आणि म्हणून याला भारताचा स्वातंत्र्य लढा असं म्हटलं जातं. बघा, या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये विशेषतः 1920 ते 1947 हा जो कालखंड आहे, हा कालखंड महात्मा गांधी यांच्या कार्याचा कालखंड म्हणून ओळखला जातो. यालाच गांधीयुग असंही म्हणतात. पण तत्पूर्वीसुद्धा 1885ला जेव्हा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, या भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतातील अनेक क्रांतिकारकांनी, विचारकांनी, समाजसुधारकांनी, सुशिक्षितांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. याचीही माहिती आपण या धड्यामध्ये अभ्यासलेली आहे. यासोबतच बघा, सविनय कायदेभंगाची चळवळ याचीसुद्धा माहिती आपण अभ्यासलेली आहे. यामध्ये आपण गोलमेज परिषदा, इंग्लंडमध्ये गोलमेज या ठिकाणी भरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 1930, 1931 यामध्ये पहिली आणि दुसरी गोलमेज परिषद भरवली होती. त्यामध्ये 31मध्ये गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसमोर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी केली होती, त्याला ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी संमती दर्शवली. परंतु दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जर दिली, ही मागणीच मुळात महात्मा गांधीजींना मान्य नव्हते आणि त्याच्यामुळं ते पुण्यातील येरवडा तुरुंगामध्ये जे आमरण उपोषणाला बसले. तेव्हा भारताच्या राजकीय परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा बदल झाला याविषयीची माहिती आपण सुद्धा अभ्यासलेली आहे. आणि शेवटी पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी करून स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागाचं धोरण स्वीकारावं याला मान्यता दिलेली आहे. याचीसुद्धा माहिती आपण अभ्यासलेली आहे. यासोबतच स्वातंत्र्य लढ्याचे जे अंतिम पर्व आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने आपण कशा प्रकारे ब्रिटिशांनी 1935चा कायदा करण्यात आला
या कायद्यानुसार भारतामध्ये कशाप्रकारे प्रांतिक सरकारे स्थापन करण्यात आली याची माहिती अभ्यासली. ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतामध्ये चले जावचं आंदोलन कशाप्रकारे झालं याचीही माहिती आपण अभ्यासलेली आहे. यासोबतच सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये वासुदेव बळवंत फडके, त्यासोबतच गदर चळवळ, अनेक क्रांतिकारी नेते यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सूर्यदेव, सुखदेव आणि सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेवार अशा अनेक सशस्त्र क्रांतिकाऱ्यांनी कशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्याचीही माहिती आपण अभ्यासलेली आहे. आणि यासोबतच भारतामध्ये काही सामाजिक समतेचा लढा देणारेही काही चळवळी झालेल्या आहे. त्यामध्ये शेतकरी, कामगार, समाजवादी आणि स्त्रिया आणि दलित अशा अनेक प्रकारच्या चळवळी यामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. याची माहिती आपण अभ्यासलेली आहे. आणि हे सर्व घटना घडत असताना आपल्याला ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यप्राप्तीचा दिवस आहे. बघा, आपण आता या स्वातंत्र्यप्राप्तीची जी पार्श्वभूमी आहे याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. बघा, आता आपण धड्याला सुरुवात करणार आहोत. स्वातंत्र्यप्राप्ती. बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा हा अतिशय व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर हा वाढतच होता. काहीही झालं तरी भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे अशा प्रकारचे विचार आपल्या भारतीयांना वाटत होते. याची गंभीर दखल घेणं त्यामुळंच ब्रिटिशांना आवश्यक वाटू लागलं आणि याची जाणीवही ब्रिटिशांना झाली होती. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागले की भारताला कशा पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य देता येईल अशा प्रकारे. बघा, राष्ट्रीय सभेची उभारणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती. आपल्याला माहीत आहे की 1885ला मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. त्यामध्ये भारतातील सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा बोलणाऱ्या लोकांचा, सुशिक्षितांचा समावेश करण्यात आलेला होता. आणि ही चळवळ कमकुवत करण्यासाठी, कारण या राष्ट्रीय सभेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग वाढल्यामुळं ब्रिटिशांना आपण शासन व्यवस्थित चालणार नाही आणि म्हणून त्यांनी भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा कशाप्रकारे अवलंब केला याचीही माहिती आपण सुरुवातीला अभ्यासलेली आहे. आणि फोडा आणि राज्य करा यामधूनच हिंदू आणि मुस्लिम असे दोन गट भारतामध्ये निर्माण झाले आणि यातूनच मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली करण्यात आली. बघा, 1930 साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. आपल्याला माहीत आहे की मोहम्मद इक्बाल हे कवी आहेत आणि सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा हे कविता त्यांनी लिहिलेली आहे. याच्यावरून ते किती श्रेष्ठ विचारसरणीचे होते हे आपल्याला दिसून येते. परंतु यासोबतच त्यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचारसुद्धा मांडलेला आहे, कारण त्यांच्या विचारामध्ये हे परिवर्तन नंतर झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढे चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून, द्विराष्ट्र म्हणजे दोन राष्ट्राचा त्यांनी सिद्धांत मांडला. द्विराष्ट्र म्हणजे ते म्हणजे एक आहे पाकिस्तान, हे मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारा आहे आणि भारत हा हिंदूंचा देश आहे, अशा प्रकारचा विचार या मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये मांडला. राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची संघटना आहे, तिच्यापासून मुसलमानांना काही फायदा होणार नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण बघू वेव्हेली योजना. बघा, जून 1945 व्हाईसराय लॉर्ड वेवेल हे भारताचे व्हाईसराय होते. यांनी जी योजना सुरू केली
त्याला वेव्हेल योजना असं म्हणतात. बघा, लॉर्ड वेव्हेल यांनी जी योजना तयार केली त्या योजनेमध्ये काही प्रमुख तरतुदी होत्या. त्यातली पहिली तरतूद होती की केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. म्हणजे त्यांनी इथं सांगितलं की मुस्लिम आणि हिंदूंना सारख्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील. ही दुसरी त्यांनी योजना इथं मांडलेली आहे. अशा काही प्रमुख त्यांनी तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आता वेव्हेल योजना जी मांडली होती त्यामध्ये ज्या 3 तरतुदी केल्या होत्या त्यामध्ये पहिली होती की केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. आणि दुसरे जो मुद्दा होता याच्यामध्ये की हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील. पण या मुद्द्यांवर काही चर्चा व्यवस्थित झाली नाही आणि परिणामी व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची जी नावे आहेत ते कोण सुचवायला पाहिजेत याच्यावर जो विचार होता त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम लीगचा असा विचार होता की व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात जे मुस्लिम प्रतिनिधी राहणार आहेत ते निवडण्याचा अधिकार हा केवळ मुस्लिम लीगला असायला पाहिजेत असा त्यांनी आग्रह केला. आणि शेवटी राष्ट्रीय सभेनं त्यास विरोध केल्यामुळं वेव्हेल योजना जी आहे ती यशस्वी होऊ शकली नाही. म्हणजे अशा प्रकारे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जी काही वेव्हेल योजना आहे ती अयशस्वी झाली. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी त्रिमंत्री योजना सुरू केलेली आहे. मग आता म्हणजे तीन मंत्री, म्हणजे 3 मंत्र्यांचं शिष्टमंडळ जे भारतात आलं त्याला त्रिमंत्री योजना असं म्हणतात. आपण पुढं अभ्यासणारच आहोत. तुम्हाला माहीत आहे की 1946च्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे जे 3 ब्रिटिश मंत्री आहेत हे भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना काय आहे हे भारतीयांना सांगण्यासाठी आलेले होते. आणि या त्यालाच त्रिमंत्री योजना असं म्हणतात. आणि हे जे त्रिमंत्री योजना आहे हे ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी भारताविषयीचं धोरण स्पष्ट करण्यासाठी आणि भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यासाठी हे भारतामध्ये पाठवलेलं शिष्टमंडळ होतं. पण काय झालं की या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही, म्हणून मुस्लिम लीगलाही ती योजना मान्य नव्हती. आणि त्याच्यामुळं दोन्हीही म्हणजेच राष्ट्रीय सभेलाही ती मान्य नव्हती आणि मुस्लिम लीगलाही मान्य नसल्यामुळं हे त्रिमंत्री योजना ही पूर्णतः अयशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच ती पूर्णतः जशी आहे तशी मान्य झालेली नाही. यानंतर मात्र पाकिस्तानची मागणी करणारे जे मंडळी आहे, जे नेते आहेत, त्यांनी मात्र त्यांचा संयम मात्र आता कमी व्हायला लागला आणि यातूनच त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती दिन हा पाळण्यात आला. बघा, प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे काय याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करायचं ठरवलं. त्यांना असं वाटलं की राष्ट्रीय सभा आणि ब्रिटिश हे पाकिस्तानला स्वतंत्र देशाची जी मागणी आहे, मुस्लिम लीगची जी मागणी आहे स्वतंत्र पाकिस्तान मिळायला पाहिजेत, पण ती मागणी पूर्ण होत नाही. म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळायचं ठरवलं. आणि या दिवशी त्यांनी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात तर नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या.
हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजींनी आपल्या प्राणांची पर्वा न करता तेथे गेले आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याच्यानंतर आपण बघू हंगामी सरकार. बघा, हंगामी सरकारची स्थापना. देशात हिंसाचाराचा डोंब उसळला असताना व्हाईसरॉय वेवेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. बघा, भारतामध्ये सध्या हिंसाचार सुरू होता. प्रत्यक्ष कृती दिन याच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली उसळल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य दिल्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारचा विचार व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी जे हंगामी सरकार स्थापन केलं त्याचं नेतृत्व नेहरूंनी करावं असं ठरलं. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला, कारण त्यांना स्वतंत्र पाकिस्तान हवा होता. त्याच्यामुळे त्यांनी हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले. परंतु काय केलं की मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका स्वीकारली. अडवणुकीची भूमिका म्हणजे सहकार्य करायचं नाही आणि त्याच्यामुळे जो हंगामी सरकार आहे हा कारभार व्यवस्थित चालू शकला नाही. तेव्हा पुन्हा आपल्याला ब्रिटिशांनी नवीन योजना सुरू केली, ती म्हणजे माउंटबॅटन योजना. बघा, माउंटबॅटन योजना म्हणजे काय की ब्रिटिशांनी 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची ही योजना तयार केली होती आणि ही योजना माउंटबॅटन यांनी केल्यामुळं त्या योजनेला त्यांचंच नाव देण्यात आलं, ती म्हणजे माउंटबॅटन योजना. कशा प्रकारे आहे बघूया. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वीच इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असं घोषित केलं. म्हणजे काहीही झालं तरी जून 1948ला त्याच्यापूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळेल असं त्यांनी घोषित केलं होतं. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताचे व्हाईसरॉय म्हणून यांची नियुक्ती केली होती आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला आणि त्या विचारविनिमयानंतर भारत आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. परंतु ही योजना जरी त्यांनी केली तरी राष्ट्रीय सभेचा त्या फाळणीस विरोध होता. कारण का तर फाळणी केल्यामुळं भारताचे 2 विभाग होणार होते आणि त्याच राष्ट्रीय सभेचा विरोध होता. राष्ट्रीय सभेला असं वाटायचं की अखंड भारत हा एक असावा, म्हणून त्यांनी पाकिस्तान हा स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती होऊ नये याला विरोध केला होता आणि देशाचं ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मुख्य आधार असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा हट्टाच धरला, त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. काहीही झालं तरी पाकिस्तानची निर्मिती झाली पाहिजे असा आग्रह मुस्लिम लीग या संघटनेनं केला होता आणि परिणामी राष्ट्रीय सभेला इच्छा नसूनसुद्धा अत्यंत नाईलाजाने या फाळणीच्या निर्णयाला मान्यता देणं भाग पडलं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. बघा, लॉर्ड माउंटबॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. बघा, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत कधी केला? 18 जुलै 1947 आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचे म्हणजेच ब्रिटिशांचं कोणताही अधिकार राहणार नाही, कोणताही अधिकार नाही. त्यानंतर संस्थानिक जे होते की भारतामध्ये संस्थानिक होते, त्या संस्थानिकांचे प्रमुख राजे होते आणि संस्थानिकांचे जे राजे आहेत ते ब्रिटिशांचे स्वामित्व, ब्रिटिशांची सत्तासुद्धा या संस्थानिकांवर होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळणार तेव्हा संस्थानिकांवर सुद्धा ब्रिटिशांचा अधिकार राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्याच्यानंतर या संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात
त्यांना हव्या असलेल्या देशामध्ये सहभागी होता येईल अशीही त्यांनी कायद्यामध्ये तरतूद केली. त्यानंतर आपण बघणार आहोत स्वातंत्र्य प्राप्ती. बघा, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं आणि 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवन आहे, त्या संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरूच होती. आठवते का तुम्हाला संविधान सभा म्हणजे काय? की या संविधान सभेच्या माध्यमातून अनेक समित्या ज्या स्थापन करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये मसुदा ही एक समिती होती. मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी जे कार्य केलेलं आहे, त्यांच्या या योगदानाचा विचार करून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतात. आणि या संविधान सभेची आता इथं बैठक सुरू होती. मध्यरात्री 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. बघा, भारत ब्रिटिशांच्या ताब्यातून बाहेर पडला. ब्रिटिशांचं जे वर्चस्व भारतावर होतं ते इथं नष्ट झालेलं आहे. ब्रिटिशांचा जो युनियन जॅक आहे, युनियन जॅक म्हणजे त्यांचा ब्रिटनचा राष्ट्रीय ध्वज आहे, त्यांचा राष्ट्रीय ध्वज आता या इथून काढण्यात आला, उतरवण्यात आला आणि त्या ब्रिटिशांच्या राष्ट्रध्वजाच्या जागी म्हणजेच युनियन जॅक या ध्वजाच्या जागी आपला जो भारताचा तिरंगी ध्वज आहे तो तिथं अतिशय अशा फडकवलेला आपल्याला दिसून येतो. आणि 150 वर्षाच्या या गुलामगिरीतून भारत हा स्वतंत्र झालेला आहे. पण भारत स्वतंत्र जरी झाला असला तरी आपल्या या स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद हा निर्भेळ नव्हता, कारण कुठंतरी आपल्याला निखळ आनंद हा साजरा करता आला नाही. का? कारण तिथं कुठंतरी दुःख भारतीयांना झालेलं आपल्याला दिसून येतं. का? कारण आपल्या देशाची फाळणी झाली होती. त्यावेळी झालेल्या भयानक हिंसाचारामुळं भारतीय जनता अतिशय दुःखी होती. कारण आपण बघितलं होतं प्रत्यक्ष कृती दिनाच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम यांमध्ये अतिशय भयानक अशा दंगली निर्माण झाल्यामुळं भारतीय जनता दुःखी होती. स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता गांधीजी बंगालमध्ये जीवाचे रान करत होते. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात म्हणजेच 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची निर्घृण हत्या केली होती. आणि हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजी अहर्निशपणे जे झटले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राण्यांचे मोलसुद्धा दिलेले आहे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती हा आपला जो राष्ट्रीय सण आहे तो आपण अतिशय आनंदानं जो साजरा करतो, त्याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांचे धन्यवाद.